राहुल समोरासमोर होते आणि दर्शनने राहुलने रोखून ठेवलं होतं. तसंच काम यावेळेस सुद्धा करावं लागेल दर्शनांना. एक मोठी फाईट बिग लढत आपण पाहतोय धुळीकायला नायगाव आणि वसई बेनावडी. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलाय चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. षटकाराने आपलं खातं उघडलंय राहुल घोण्यांनी. या वर्षाचा फॉर्म बघितला ना राहुल घोणचा तर अप्रतिम आहे. या वर्षाचा हंगाम पाहिला तर 18 मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज घेतले तर राहुल घोण यांनी. यस सर, थँक्यू डीजे. या वर्षाचा कोटा पूर्ण करून घ्यायचा विचार केलाय राहुल घोण यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शन यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय, पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे. आक्रमण केलंय, जणू काही तलवारच फिरवतोय राहुल घोण. यावेळेस पाहिलं तर सन्मान देण्याचं काम केलं. यावेळेस पाहिलं तर काय घडते, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा संधी होती. आक्रमक रूप जे धारण केलं होतं त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम करण्याची संधी होती, परंतु दर्शन ही संधी ही निसटलेली आहे आणि झेल दान केलाय. राहुल सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या पोहोचले 13. आता अविनाश केणी पुन्हा एकदा पाहतोय, पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता, पूल केलाय, चेंडूला सरळ गोल केला 6 धावांसाठी. षटकार यस थँक्यू डीजे. आगे कुआ पीछे खाई आणि दोन्ही तरफ से हो रे पिटाई. राहुल गेल्यानंतर आता पाहतोय अविनाश स्ट्राईक वरती आणि अविनाशने सुद्धा षटकाराने स्वागत केलंय दर्शनांचं. दर्शन नम यांच्यावरती मला वाटते मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, परंतु तशी कामगिरी या षटकामध्ये पाहिले तर होत नाहीये, या सामन्यामध्ये सुद्धा होत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक, परंतु पाहिलं तर तिकडे शत्रक्षक होता संकेत आणि संकेत कोणती चुकी करत नाही. पहिला डाव आक्रमक जे पवित्र आजमावलं होतं अविनाश यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलंय दर्शन यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मिस्टर किरण बारात, बेनापट्टी वसई संघाचे मिस्टर 360 बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. या वर्षीचा हंगाम पाहिला तर किरण यांनी सुद्धा गाजवलेला आहे आपल्या बॅटिंगच्या फलंदाजीच्या जोरावरती. तोच किरण बारात बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर तेच तर चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोला लागला चेंडू. अक्षय गडाख दूर नेतील स्क्वेअर लेग रिजन वरून जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. षटक संपले पहिलं आणि एका षटकात समाप्तीनंतर 20 धावावरती जाऊन पोहोचलाय 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे
दिसत कोणचा ग साबण लावस ना तू हो तो फार बेस दिसस कोणची क्रीम लावस. नवीन गोलंदाज आदू यांना पाहतो आणि पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याचा फायदा घेताना पाहिला आपण. कव्हरच्या डोक्यावर सरळ 4 धावांसाठी पाठवून दिलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आदू यांच्या पहिला चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आता पुल केलाय, फटका तर फसलाय. संकेत चेंडू खाली येतोय आणि संकेत करत नाही चुकी. बॅक टू बॅक मला वाटते नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर समीर. समीर यांना पाहतोय पण बॅटिंग मार्क वरती. आदो यांचा पुढचा चेंडू समीर साठी. यावेळेस पाहिला तेज तर्रार चेंडू होता. एक सिंगल धाव आले. या सिंगलच्या मध्ये धावसंख्याचा फलक पाहिलं तर पुढे सरकते. पंचवीस धावावरती जाऊन पोहोचते. आदो यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुलसाठी. लोअर फुल्ड चेंडू होता, फटका तर फसलाय परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय, विशाल येतोय. चेंडू जवळ फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार आले परंतु त्यानंतर कमबॅक केला आदू यांनी. 4 चेंडूचा खेळ झाला फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. आदूंचा पुढे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. यस पंच आपल्या बाजूला वळतील का? यस पंचांचा इशारा तो वाईटचा. 1 बाउन्सचा इशारा सुद्धा आलाय. वाईड आलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि पाहिलं तर खूपच उंचावरून चेंडू हा ट्रॅव्हल झाला होता, त्याच कारणास्तव एक अवांतर धाव ऍड होताना पाहतोय. पण यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळताना पाहिला. पण ऑन साइडला अक्षय गडक येतोय, तो पण फील्ड करेल. अप्रतिम थ्रो. सिंगल सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा पाहतो आपण हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. दर्शन येतोय, फील्ड करतोय, थ्रो करेपर्यंत या 2 धावा कंप्लीट होता. इथं षटक संपलाय. दुसरा आणि 2 षटकात समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. चला भोईर संघाचे कर्णधार अमोल तलेकर टॉससाठी यायचं आहे आणि गणेशपुरी संघाचे कर्णधार अशोक तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉससाठी. यानंतर एक होणार सामना आपण पाहतील गणेशपुरी वर्सेस बोळींज. दोन्ही एक विरार पट्ट्याचे संघ तर दुसरा पाहतील आपण वज्रसुरी चांदीप या एरियातील एक संघ पाहतील गणेशपुरी संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये येऊन उभं राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल.
पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु विशाल कोद्याने राहुल गोड सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. लग्नाचा लाडू त्याच्या हातामध्ये आला होता परंतु तो खाता आला नाही. विशाल खोदे यांच्याकडून झेल सुटलाय आणि थोडस हताश होताना पाहतोय पण जयेश यांना, कारण हा झेल किती महत्वाचा होता. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये राहुल सारखा फलंदाज जर बॅटिंग क्रीजवरती उभा असेल तर नक्कीच मोठे फटके येतील. जीवनदान मिळालं राहुल घोड यांना. त्याचा किती फायदा घेतात बघूया. प्रफुल्ल यांचा पुढचा चेंडू राहुल साठी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु स्विंग आणि मिस. दुसरा चेंडू येतो निर्धाव. थोडस दर्पणामध्ये पाहतोय आपण राहुल यांना, कारण मागच्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक कमी मिळाली होती. धावसंख्या फक्त आणि फक्त 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अजून सुद्धा या षटकातील या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पहिला चेंज ऑफ द फेस केला होता परंतु त्याला ओळखलं, पाळखलं आणि सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्या. प्रफुल्ल यांचा पुढचा चेंडू या षटकातील चौथा चेंडू घेऊन राहुल साठी. यावेळेस पाहिलं मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अक्षय गडक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला राहुल गोंड यांच्या मार्फत. धाव संख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 39 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती राहुल एखादा मोठा फटका खेळणार नक्कीच. यावेळेस मला खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. संकेत होता चेंडू खाली परंतु संकेतने यावेळेस केलंय चुकी आणि राहुल यांना वाटते जीवनदानवर जीवनदान मिळतंय. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 41. शेवटचे चेंडू असेल, षटकाराची आवश्यकता असेल कारण डगआउट मधून षटकार मार अशी अनेक त्यांची अपेक्षा आहे. बघूया शेवटचे चेंडू असेल. यावेळेस मला क्रॉस बॅटर फटका पाहता पण कार्पेट पद्धतीने एक धाव नक्की कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न असेल, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि थोडासा गच्चा असा थ्रो त्याचाच फायदा घेताना पाहतोय आपण. जिकडे 2 धावा होत्या तिकडे 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आणि 45 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलंय ते 18 चेंडू मध्ये. चला कॅमेरामॅनने
धावांचा एक भल्ला मोठा आव्हान ठेवलाय. सरासरी 15च्या सरासरी धावा कंप्लीट करायचा असेल तर ध्रुविकाईला नायगाव संघाला फलंदाजी करावी लागेल. त्या 45 धावा चेस करण्यासाठी आघाडीचे दोन फलंदाज जितेश सुतार आणि अक्षय गडाका यांना पाहतोय आपण बंद पावलाने बॅटिंग मार्कवर जाताना. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बेनापट्टी एक्सप्रेस मिस्टर अनिकेत चौधरी यांना. सातत्याने मोठ्या मोठ्या संघातून ज्याची वर्णी लागली जाते तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहताना येताना पाहतोय आपण अनिकेत चौधरी यांना. सध्याच्या घडीला अनिकेत आणि राहुल जवळजवळ मला वाटते आयकॉन म्हणून खेळायला जातात मोठ्या मोठ्या संघातून. अनिकेत चौधरी बॉलिंग मार्क वरती वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 45 धावा चेस करताना. पण मॅच ऑन असेल. बघूया पहिला चेंडू सामना करतील जितेश सुतार. पहिला चेंडू अनिकेतांचा. पहिला चेंडू पाहिला तर तेज तर्रार चेंडू अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. जर सामना विजयी करायचा असेल तर अनिकेत सारखे गोलंदाज होते आक्रमण करावं लागेल अक्षय आणि जितेश यांना. कारण आघाडीचा गोलंदाज आहे. जर याच्यावरती आक्रमण केलं तर नक्कीच मागचे 2 षटकं जरा तुम्हाला चांगले खेळायला मिळतील. परंतु अनिकेत मोठे फटके मारून देणार नाही. यावेळेस मला मिस्टामी स्ट्रोक चेंडू जास्तच काळ हवेत आहे आणि पाहतोय किरण येतोय चेंडू खाली आणि किरण नाही करत चुकी. पहिला जरा बसतोय जितेश बॅक टू डगआउट. कॉन थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर प्रफुल नाईक यांना पाहतोय आपण. अनिकेत चौधरी बेनापट्टी एक्सप्रेस आपण या नावाने सातत्याने ओळखलं जाते. यावेळेस पहिला हाफ ट्रॅगर बॉल होता. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. अक्षय येतोय चेंडू जवळ परंतु जोपर्यंत फील्ड होईल एका टप्प्याने तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि यस फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. लगातार दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. प्रफुल नाईक बॅक टू डगआउट. गॉन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश नवीन फलंदाज. यावेळेस पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा पाहतोय तेज तर्रार चेंडू. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या मध्ये गडी बाद झाला. एक सिंगल धाव घेण्यात आली. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला आणि चौथा चेंडू आता पाहिला तर निर्धाव आलाय. म्हणजे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलाय अनिकेत चौधरी यांनी. अनिकेत यांचा पुढचा चेंडू जयेश साठी.
यावेळेस पाहिलं तर क्रॉस बॅटर फटका आपण पाहतोय. अक्षय गोंड होता तिकडे, परंतु त्यांच्या आवाक्यापासून बाहेर होता चेंडू, सरळ गेला सीमारेषा पार. फ्लॅट 6 येतो षटकार. जास्त थँक्यू डीजे. कोंडी फोडणारा षटकार आलाय. यावेळेस पाहिला तर यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिसमिस. जयेश बसवंत गन. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे. नवीन फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय मिस्टर विशाल कोरे यांना. बॉलिंग मार्क वरती राहुल गोंड. यावर्षी सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज ज्याने हाताळल्यात, यावर्षीचा हंगाम गाजवलाय तोच राहुल गोंड. बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू पुल केलाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. चेंडूला सरळ गोल केलाय 6 धावांसाठी. षटकार. हे भिवंडी शहराची शान हाय दादा, नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरीवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. अप्रतिम फटका इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्या जाऊन पाहतोय आपण. चेंडू येतोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. एक पारितोषिक आलंय नितेश धानवा यांच्याकडून. जर हा सामना दुर्गाईला नायगाव संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक पूर्ण संघासाठी देण्यात येईल. दोन चेंडू मध्ये 10 धावा खर्च केला राहुल गोंड यांनी. अक्षय गडाख इन फॉर्म. धावसंख्या 17 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा इनसाइड आउट. चेंडू दन दन करत सीमारेषा पार. या पुन्हा एकदा आलाय बॅक टू बॅक चौकार. हे मोनिश पाटील बोरीवलीचा धावतोय दादाच्या मदतीला. धावतोय दादाच्या मदतीला. धावतोय दादाच्या मदतीला. हे बोरीवलीचा सौरभ जमदारे असतोय दादाच्या जोडीला. असतोय दादाच्या जोडीला. असतोय दादाच्या जोडीला. हे चारी बाजूला डंका होतय ओलते दुनिया. चला पाणी घेऊन जाता लवकर लवकर पाणी घेऊन जाता. दर्शन धाव जरा. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 हे दिसाया साधा हँडसम हाय गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम हाय गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय. यस थँक्यू डीजे. धावसंख्येतून पोहोचते 21 या आकड्यावर.
9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 24 धावा. अक्षय इज ऑन फायर. पहिले 3 चेंडूचा खेळ विचार केला तर पहिला षटकार, दुसरा चौकार, तिसरा चौकार. पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर डिसमिस होते आणि अक्षय गडक बॅक टू डग आउट गॉन. बॉय फरदीन काझी आज इन ऍक्शन पाहायला मिळेल आपल्या सुप्रीमो चषकामध्ये. परंतु आता मॅच मध्ये पाहतो तर कमबॅक केलाय राहुल घोण यांनी. एक्सपिरियन्सचा वापर केलाय. अक्षय गडक सारखा फलंदाज जो आक्रमक होता, जो संघाचा मेन खेळाडू होता, त्याला तंबूत परतलाय. बघूया संकेत. यावेळेस पाहिला संकेत आणि पूल केलाय. चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूने चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावा. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यास रिव्ह्यूची अपील केलेली आहे. चला रिव्ह्यू पुन्हा आपण थर्ड अंपायर कडे जातोय. हा चेंडू वाईट आहे का नाही बघू आपण. तो निर्णय असेल तोच निर्णय अंतिम असेल, कारण जो गोलंदाज आहे तो फॉलो थ्रू मध्ये आला असल्यामुळे शेवट चेंडू निर्धावालाय. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती समीर यांना पाहतोय. पहिला चेंडू समीर यांचा. यावेळेस पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. यस वाईटच्या इशारा पंचांचा.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं तर पंच बॅटीला बॉल लागलाय का? यस, बॅटच्या टोला लागला तो चेंडू, त्याच कारणास्तव एक सिंगल धावण्यात यश मिळालंय. आता समीकरण पाहिलं तर 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 16 धावा, 2 षटकार 1 चौकार किंवा 4 चौकार मारावे लागतील. फलंदाज संकेत यांना, संकेतकडे ती ताकद ती कुवत आहे संकेतकडे, परंतु तसा खेळ सुद्धा करावा लागेल. यावेळेस पहिला हाफ ट्राय करावा होता, बॅटच्या टोला लागलाय, चेंडू जातोय थर्ड बॅट रिझन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्सला जोपर्यंत फील्ड होईल रवींद्र थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, 14 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना ऑन आहे. चेंडू समीर यांचा पुन्हा एकदा, यावेळेस पहिला चांगला फटका सजवलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये, एका डप्प्याने शत्रकशाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारच्या पार 4 धावांसाठी चौकार. यस यस, थँक्यू डीजे. 3 चेंडू 10 धावा. मॅच ऑन आहे, मॅच कुठेही गेली नाही अजून सुद्धा. जोपर्यंत संकेत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 10 धावा, 10 धावा 3 चेंडू. समीर पुन्हा एकदा, यावेळेस पाहिलं तर यस पंच आपल्या बाजूला वळत. यस, इट इज अ वाईड. पंचाची वाईड चाल आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. विशाल कोदे रनआउटच्या रूपामध्ये परततोय. पंच रिव्ह्यू घेतलाय का? ओके. यस, थँक्यू डीजे. चला विशाल, थोडस धावत द्यायचंय. विशाल, तुम्ही दमला असतील माहिती आहे. संकेत पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर पुन्हा बाजूला आपण वळतात पंच मिस्टर एक्स्ट्रा. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 8 धावा. 3 चेंडू 8 धावा, 2 चौकार. तीन चेंडू 8 धावा. यावेळेस पहिला मिस्टामिक स्ट्रोक आहे, फटका फसलाय, चेंडू खाली शतरक्षक घेतोय दुरून, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा घेतल्या आहेत. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. मॅजिकल षटकार येणं गरजेचं आहे. मॅजिकल षटकार.
मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे पूर्णपणे. पाहिलं तर 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, कुठे सुद्धा मॅच जाऊ शकतो. एखादा मॅजिकल षटकार आला, फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे, किंवा एखादा चौकार आला तरी सुद्धा मॅच ऑन होऊ शकते. दर्पण आहे, समीर यांच्यावर दर्पण आहे आणि फलंदाज संकेत यांच्यावर सुद्धा दर्पण आहे, कारण 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. समीर पुन्हा एकदा उंचावर मारला फटका, चेंडू हवेत आहे आणि अविनाश किणी येतोय चेंडू खाली आणि गडी बाद होतोय. 1 चेंडू 6 धावा, 1 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी कोण जातोय बघूया. मिस्टर आदू. यस, थँक्यू डीजे. 1 चेंडू 6 धावा, 1-6, 1-6. मॅजिकल षटकार येणं गरजेचं आहे. आदू, आदू वरती ताकद, विश्वास दाखवलाय पूर्ण संघाने. उभरता सितारा आहे नायगाव संघाचा, धुळीकाईला नायगाव संघाचा. 1 चेंडू 6 धावा, मॅजिकल षटकार. यावेळेस पाहिला तर इनसाइड आउट, कवच्या डोक्यावरून चेंडू येते सीमारेषे लगत आणि हे सुद्धा पाहिला तर अडवलेला आहे आणि 6 धावांनी विजय मिळवलाय तो. बेनावटी वसई संघ हाडलक धुळीकायला नायगाव संघ चांगली लढत दिली. एखादा झेल जर सुटला त्याच झेलमुळे तुमची मॅच गेली आहे असं समजून जायचं आहे. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर राहुल गोंड. राहुल गोंड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राहुल मैदान विगरचा गाजविला जीवित मात्रे मुळे खंडा आब्याला घेऊन विशाजी ते करून निघला तो आला. अभिजित ठाकूर दिगोड्याचा बारक्या बॅटमन का मोठेवाला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. यस सर, थँक्यू. आदरणीय सन्माननीय अरुणजी गोंड म्हणजे त्यांचे जो वडील, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना मेडल देऊन सन्मानित केलं जाईल राहुल गोंड यांना. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहुल गोंड, त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते त्यांना मेडल देऊन सन्मानित केले. राहुल आज जास्तच खुश असतील, कारण पहिल्यांदाच मला वाटते त्यांच्या कारकिर्दीमध्ये वडिलांच्या शुभ हस्ते मेडल दिले जाते. आणि त्यांचे सुपुत्र, अजून एक छोटे सुपुत्र अक्षय गोंड म्हणजे त्यांचे बंधुराज फोटो काढतायत. राहुल 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं. राहुल, यावर्षीचा हंगाम तुम्ही गाजवलाय आणि अजून सुद्धा मला वाटते अजून 2 महिने तुझ्याकडे बाकी आहेत. अजून पर्यंत 2 महिन्यामध्ये किती फायनल मारायचा प्रयत्न करतील? 2 नाही, लास्ट महिना चालू आहे. म्हणजे लास्ट महिन्यामध्ये तू अजून किती सिरीज तुझे बाकी आहेत? आता किती झालेत टोटल? 19 झाल्यात, अजून 3-4 बाकी आहेत. म्हणजे नक्कीच या सिरीज, या मॅच मध्ये सुद्धा सिरीज मारण्याचा प्रयत्न करशील? हो नक्कीच. नक्कीच. आणि पहिल्यांदा मला वाटते तुझ्या वडिलांच्या शुभ हस्ते तुला मेडल दिलेलं आहे, कसं वाटते? सेकंड टाइम आहे, एक सुरुचीला दिलेलं.
कसं फील होते आज? चांगलं फील होते, वडिलांच्या हातून मेडल घेत आहे आणि पुढे चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल या मॅचचा मानकरी राहुल गोंड. आता चालू होणार सामना आपण पाहतील. एका साईडला गणेशपुरी संघ अशोक जाधव इन ऍक्शन पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला अमोल तलेकर आणि सिद्धेश घुटे यांना पाहतील इन ऍक्शन मध्ये. ओ टू यू कम बॉक्स.